नमस्कार. नेहमीच्या त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. ही एक भाजी असेल, दुसरं तुम्ही काहीही नाही बनवलं तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल अशी ही भाजी तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. तर ही भाजी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. कधी-कधी घाई गडबडीत काय होतं, आपण थोड्याशा भाज्या चिरतो आणि थोड्याशा भाज्या आपण फ्रीजमध्ये ठेवतो. अशा वेळेला आपण भाज्या जर कमी असतील तर त्या भाज्यांचं काय करायचं असा प्रश्न पडतो. तर तुमच्याकडे जर फ्रीजमध्ये अशा पद्धतीने जर भाज्या शिल्लक राहत असतील तर अशा पद्धतीने आपण भाज्या चिरून घ्यायच्या. त्याच्यानंतर इथे मी एक मोठा बटाटा चिरून पाण्यामध्ये ठेवून दिलेला आहे. इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. वाटणामध्ये आपण इथे 10 ते 12 छोट्या-मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत. इथे आपण 2 छोटे टोमॅटो घेतलेले आहेत. इथे तुमच्याकडे जर मोठा टोमॅटो असेल तर 1 टोमॅटोचा वापर केला तरीसुद्धा चालेल. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही भाज्यांचा वापर कराल त्याप्रमाणे तुम्ही टोमॅटोचा वापर करायचा आहे. इथे आपण 2 ते 3 माणसांसाठी ही भाजी बनवणार आहोत. तर इथे पाहू शकता वाटण छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे. वाटणामध्ये आपण बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण स्लो गॅसवर इथे फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते परतवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं आपल्याला हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे. म्हणजे लसूण आणि मिरची, टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. इथे आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. वाटण छान आपण परतवून झालेलं आहे. इथे आता पावडर मसाल्यांचा वापर करायचा आहे. पावडर मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत. लाल तिखट हे म्हणजे मिरची पावडर वापरणार आहोत. तर इथे पण लक्षात ठेवा तिखटवाल्या मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कितपत तिखट भाजी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट मिरची पावडरचा वापर करू शकता. हळद आणि लाल तिखट आता आपण स्लो गॅसवर फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाला छान परतवून घ्यायचा आहे. कोणतीही भाजी बनवताना मसाला छान परतवून घेतला म्हणजे भाजीला चव छान येते. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले छान परतवून घेतले म्हणजे भाजीला चव छान येते. 4 ते 5 कढीपत्त्याच्या पानांचा वापर केलेला आहे. इथे आपण आता फोडणीमध्ये बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. बटाटा छान मसाल्यामध्ये आपण आता परतवून घेणार आहोत. फोडणीमध्ये परतवताना लक्षात ठेवा पाण्याचा वापर न करता बटाटा आपण अशाच पद्धतीने 2 ते 3 मिनटासाठी आपण परतवून घेणार आहोत. इथे आता मसाल्यामध्ये बटाटा छान 2 ते 3 मिनटं परतवून झालेला आहे. इथे आपण बारीक चिरून घेतलेल्या भाज्यांचा वापर करायचा आहे. इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे, भेंडी घेतलेली आहेत आणि वांग्याचा वापर केलेला आहे. इथे तुमच्याकडे ज्या भाज्या असतील शिल्लक राहिलेल्या त्या भाज्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता. इथे आता 2 ते 3 मिनटासाठी आपण भाजी परतवून घेणार आहोत आणि शिजण्यापुरता आपण इथे पाण्याचा वापर करायचा आहे. साधारण गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे भाजीला तर्री छान येते आणि भाजी छान रस्सेदार तयार होते. अतिशय चविष्ट, झणझणीत आणि चटपटीत अशी ही भाजी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. एकदा ही भाजी खाल्लीत तर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने ही भाजी बनवाल अशी ही भाजी तयार होते. इथे तर भाजी ढवळून झालेली आहे. भाजीमध्ये आपण पाणी फक्त शिजण्यापुरतं ठेवलेलं आहे. भाज्यांनासुद्धा थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळे स्लो गॅसवर आपण वाफेवर ही भाजी आता शिजवून घेणार आहोत. इथे आपण भेंड्यांचा वापर केलेला आहे तरीसुद्धा ही भाजी बिलकुल चिकट होत नाही. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. इथे आपण टोमॅटोचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे बिलकुल भाजी चिकट होत नाही. आपण सुरुवातीलाच मिठाचा वापर करणार आहोत म्हणजे भाजीला चव छान येते. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत. इथे तर भाजी ढवळून झालेली आहे. झाकण ठेवून आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला भाजी छान वाफेवर शिजवून घ्यायची आहे. 10 ते 12 मिनटामध्ये भाज्या छान मऊसर अशा शिजल्या जातात. 10 ते 12 मिनटामध्ये मी 2 वेळा झाकण काढून पाण्याचा अंदाज घेतला आणि भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेतलेली. तर इथे तर पाहू शकता भाजी छान मऊसर अशी शिजलेली आहे. भाजी आपण आता इथे झाकण काढून झाल्यानंतर भाजी ढवळून घ्यायची आहे. इथे तुम्हाला कितपत भाजीमध्ये रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. इथे भाजीमधलं तुम्ही पाणी सुकवून घेऊ शकता म्हणजे सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही सुकवूनसुद्धा घेऊ शकता किंवा रस्सा भाजी हवी असेल तर अशा पद्धतीने तुम्ही रस्सा भाजीसुद्धा बनवू शकता. शक्यतो ही रस्सा भाजीच बनवायची म्हणजे चवीला अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही मिक्स भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा.
आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.